आता व्हिडिओ बनवतोय बरं मी. थोडं फास्ट घ्या. साहेब येतं 1.25 लिटर येतं. द्या टाकून अर्धा. राहू द्या ना, त्याच्या दुसरी बाटली घ्या ना, ते घरी न्यायला सोपंच आहे. हा नाही ती आणि आपलं ते हे ज्या वेळेस घरच्या झाडाला टाकणार आहे ना, त्यावेळेस तुळशीला थोडं टाका. तुळशी थोडीशी येत झाली ती काय होतं घरात राहत ना, म्हणजे बरंच औषध उरलेलं आहे आपलं. आता आपली ही दुसरी फवारणी ना, हो म्हणजे पहिलं आपलं याच्यासाठी केलं होतं आपण बुरशीसाठी, हो, आणि आता जे करतोय ते फुलं काढण्यासाठी काढण्यासाठी आणि मिरग मालाला चमक येण्यासाठी. ते पूर्ण द्या टाकून. ते पूर्ण देऊ टाकून काय नाही, थोडंसं आहे ते. किती आहे ते घरी कामात आहे ना, आंबे बिंबे भरपूर झाड आहे ना ते घरी. गुलाबाला पण टाका. हा ना, हेच टाकलं होतं ना मग मी गुलाबाला, त्याला आंब्यांना. हे का आंबा किती आपला हे झाला 1-1 फुटाची, तर पानं काढले. दाखवा बरं त्याच्यावर काय रिझल्ट आहे तो. हे पूर्वीचे पानं आहे आमचे, आणि औषध सोडलं आम्ही तुम्ही दिलेल्यापैकी. त्याच्यानंतर हे नवीन पानं आहे, हे नवीन पानं आलेले सगळी, ही नवीन पालवी. पहिले बिल्लासभरचे पानं होते आमचे. हे बिल्लासभरलाही कमी होते. हे जुनं पान आहे, हे बिल्लासभर किंवा बिल्लासभरचे होते. आता हे बघा, हे इथून जर धरलं आपण तर 1.5 बिल्लास 2 बिल्लास पान आलेलं आहे. म्हणजे रिझल्ट तुम्हाला 20-25 दिवसामध्ये 20-25 दिवसामध्ये पूर्णपणे रिझल्ट आलेला आहे. त्याची ग्रीनरी वाढली आहे, नवीन पालवी आलेली आहे त्याला भरपूर. आणि यावर्षी फुटण्याचे चान्सेस आहे का? यावर्षी तर असं वाटतंय की पूर्ण झाड फुटेल. मागच्या वेळेस फक्त 2च कैऱ्या लागलेल्या होत्या त्याला. यावेळेस असं वाटतंय की पूर्ण झाड आपल्याला उत्पन्न देईल ते. आज जर आंब्यामध्ये एवढा फरक दाखवतोय, तर मोसंबीमध्ये फरक दाखवायलाच पाहिजे आणि दाखवणारच आहे. आणि 20 ते 25 दिवसामध्ये आम्हाला जे झाडाची पिवळेपणा होता, झाडाचं मरतूक होती, ती बरीचशा प्रमाणात म्हणजे 80% फरक पडलेला आहे. मिरग मालाच्या साईज मध्ये बदल झाला. मिरग मालाच्या साईज मध्ये अजून फरक तर दिसतोय आम्हाला, पाहिजे तितका नाही पण फरक झालाय. फरक म्हणजे कसा दिसतोय, साईज अजून वाढायला. आता मटेरियल तुम्ही जे मटेरियल दिलेलं आहे, त्या मटेरियल आताशी लागायला सुरुवात झालेली आहे. तर मालाला चमक आलेली आहे. हे जे फळ होतं हे असं दुखल्यासारखं दिसत होतं, आज त्याची साईज चांगली चमक आलेली त्या फळाला, आणि चिकनाई पण आलेली आहे. परत महत्वाचं म्हणजे फळाची संख्या भरपूर झालेली आहे. म्हणजे तिथं होतीच अगोदर फूट आमची तेवढी, पण त्याच्यामध्ये फरक जाणवतोय आम्हाला, सांगायचा उद्देश म्हणजे. आणि किती दिवस झाले याला घेऊन आपल्याला? याला घेऊन जास्तीत जास्त 20 दिवस ते 25 दिवस झालेले. 1 महिना धरून चाला तुम्ही. 1 महिना धरून चाला. 1 महिन्यामध्ये तुम्हाला रिझल्ट आलेला आहे. तर मला सांगा, आता ही जी ग्रीन प्लॅनेट टेक्नॉलॉजीचा आपण वापर करतोय, मग आता यापुढे आपण करणार का? प्रश्नच येत नाही साहेब. जर एवढा रिझल्ट दाखवतोय तर आम्ही करू, आमच्या बरोबर 4 शेतकऱ्यांना दाखवू की बाबा नो, हा असा फरक आहे. तुमची अखेर इच्छा आहे, तुम्ही ग्रीन प्लॅनेट घ्यायचं का नाही घ्यायचं हे तुमच्यावर आहे. आज खर्च तुमचा
जो तुम्ही सांगताय 100 ते 125 रुपयापर्यंत तो खर्च नॉमिनल आहे. म्हणजे तेवढा खर्च आम्ही रासायनिक मध्येही करूनच घेतो होतो. हा हा तर आजच्या परिस्थितीला 100-125 रुपये आम्हाला असं वाटत आहे की बुवा आपला काहीतरी फायदा होतोय. आणि अजून परत पुन्हा तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दिसेलच अजून. बरोबर. आता 1 महिन्याच्या शेड्यूलमध्ये जे आपण घेतलंय, एक ड्रिंचिंग आणि एक फवारणी आणि मिरग मालासाठी आपण मटेरियल पण दिलं टाकलेलं आहे. बरोबर आहे का? मटेरियलमध्ये कंपनीचंच तुमच्या ग्रीन प्लॅनेटचं जे होतं जैविक ते वापरलेलं आहे. त्याला आता सुरुवात आमची आता रासायनिक कडे जैविक कडे होते. तर ती एकदम आमचं नुकसान होऊ नये म्हणून साहेबांनी आम्हाला 50 ग्रॅम 100 ग्रॅम त्यांच्या जो प्रमाण आहे त्या प्रमाणानुसार रासायनिक सुद्धा वापरायला लावलेलं आहे यंदाच्या वर्षी त्याच्यासोबत. बरोबर. आता तुम्ही 1 महिन्यामध्ये समाधानी आहे का? 1 महिन्यामध्ये 50% तरी समाधानी आहे. 50% तरी समाधानी आहे. आणि 1 महिन्याच्या हिशोबाने झाडाला जो रिझल्ट पाहिजे तो मिळालेला आहे. म्हणजे तुमची जी शंका होती पिंगटपणा, सगळ्यात महत्वाचा इथं प्रॉब्लेम काय होता आपला? पिंगटपणा, पिवळं पडणं आणि झाडाला अशी टवटवीतपणा नव्हता. जी ग्रीनरी दिसत होती ती ग्रीनरी दिसत नव्हती. ती आज ग्रीनरी दिसते. आज पिंगटपणा कमी झालेला आहे. आता तो हळूहळू अजून कमी होण्याच्या मार्गावर. आता आमच्या युट्यूबवर भरपूर काही शेतकरी पाहते, तर त्यांना तुम्ही अजून 1-4-2 झाडं दाखवू शकता का? 10-5 तुमच्या बागामधले, आणि तुमच्या हिशोबाने दाखवा. मी सांगतो ते दाखवू नका. चालेल या. मी ट्रीटमेंट सुरू करायच्या अगोदर या झाडाचे फोटो घेतलेले होते. हे झाड अक्षरशः म्हणजे मरणावस्थेत होतं. आज ह्या झाडामध्ये 25% तरी फरक जाणवतोय. याला आता नवीन पालवी निघते. नवीन पालवी निघलं. हे झाड कशा कंडिशनला होतं? म्हणजे ठेवण्यालायक होतं का नव्हतं? ठेवण्याच्या लायक नव्हतं. हे झाड काढून टाकायच्या अवस्थेत विचारात होतो. आता ते झाड आपलं क्लिअर झालंय. बरोबर आहे का? हो. आता त्याच्यानंतर हे जे झाड आहे याला पिवळ्यापणाची संख्या जास्त होती, पिवळ्या पानांची. तर ती आता पिवळ्यापणाचे जे पानं आहे ते गळून गेलेले आहे. याला नवीन पालवी आलेली आहे. बरं, आता तुम्ही हे जे झाड दाखवताय याला पिंगटपणा होता. मग हे झाड आम्हाला 4ही बाजूने दाखवा. चालेल या. आता कुठं नाही, आता कुठं दिसत नाहीये, काही नाहीये. हे पहा, हे नवीन पालवी निघते. 1 महिन्यातला रिझल्ट. 1 महिन्यातला रिझल्ट. तर मला सांगा, आता तुम्ही तुमच्या गावात जे हरेश्वर पिंपळगावमध्ये किमान 10,000 लोक मोसंबी उत्पादक आहे, तर त्यांना तुम्ही काय सांगणार? म्हणजे नेमकं त्यांना एकच सांगणार आहे की हे ग्रीन प्लॅनेट आहे, हे सगळ्यात बेस्ट क्वालिटीचं उत्पादन आहे, प्रॉडक्ट आहे. याच्याने आपल्या जमिनीचं सेंद्रिय खर्चाचं सुद्धा वाढ होईल. आणि जी ग्रीनरी आहे, जे आपले झाडं मरतूक होतात ते होतं, तर त्याच्यामध्ये 100% फरक पडणार असं मला आज तरी अंदाज वाटतोय. म्हणजे शेतकऱ्याने वापरायला पाहिजे शेतकऱ्याने. बिलकुल. आता न्यू माऊली ॲग्रो एजन्सी हे जे यूट्यूब चॅनल आहे, ह्या यूट्यूब चॅनलला तुम्ही जे काही तुमची मुलाखत दिली किंवा तुम्हाला आलेला अनुभव तुम्ही शेअर केला आहे, त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. दुसरी गोष्ट, यूट्यूब चॅनलला आपल्या जे काही व्हिडिओ येतात, तर प्रत्येक शेतकऱ्याला सांगणं राहील की बाबा जास्तीत जास्त शेअर करा, याला लाईक करा, आणि जे करून तुमचा जो काही प्रॉब्लेम असेल तो तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. आणि त्याच्यासाठी आपला नंबर आहे, त्याच्यावर संपर्क करा. माझा नंबर 7588537486, SM कवले. तर भाऊ, तुमचा बगीचा तुमच्या गावातल्या शेतकऱ्याला पाहण्यासाठी तुमचा एकदा नंबर सांगा. 93 73 47 60 80. नमस्कार.